यशवंतरावांनी त्या संदर्भात खुलासा केला की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ कुठल्या कारणासाठी मागितली. पण बघतोय राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे माध्यमांसोबत संवाद साधतायत. काही महत्त्वाच्या विषयांवरती तटकरे संवाद साधत असल्याचं आपण बघू शकतोय. सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आहे. त्याच्यामुळे त्यांनी भूमिका मांडली. बाकी मी आणि प्रभुभाई आम्ही होतो, आमचे काही वेगळे विषय होते, त्या विषयावरती आमची चर्चा झाली. त्याच्यानंतर प्रभुभाईंना जायचं होतं परदेशामध्ये, त्याप्रमाणे ते गेले. याबाबतची राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र पवार यांना माहिती दिली गेली आणि त्यांना माहिती न देता नाही, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही. आम्ही बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला का भाग नव्हता. पण मी काय करतोय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. तर कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही. नाही, बोलून घेतलं विचारलं वगैरे हा काय भाग नाही. नियमितपणाने आम्ही भेटत असतो. बोलून घेणं आणि विचारणं हा काय भाग नाही आमच्यात. वी आर हॅव्हिंग व्हेरी गुड ट्युनिंग. आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो. काय बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही. आम्ही शक्य वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बदलवतो. अनेक बाबींच्या वरती चर्चा होती. 2 दिवस पूर्वी सोमवारी सुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु बहिणी त्याला बारामतीला गेल्या. बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्या त्यावेळेला सुद्धा त्यांचा माझा फोन झाला होता, संपर्क झाला होता. त्यामुळे तशा पद्धतीचं काय असल्याचं काही कारण नाही. बघा, मी खासदारी आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वहिनींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. कारण मी पण दीर्घकाळ राजकारणात आहे, मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवार साहेबांनी तर आम्हाला सर्वांनाच राजशिष्टाचार उत्तम शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद कसा परस्परांची असावा त्या आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी प्रदेश अध्यक्ष आहे. दीर्घकाळ वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. त्यामुळे एकमेकाचा सन्मान, ट्युनिंग, पक्ष मजबूतीने पुढे उभं करणं या बाबतीमध्ये आम्ही एकमताने काम करत असतो. आता नवीन शोध तुम्ही लावलाय असं हा पण विषय तुम्ही अविश्वास हा शब्द सुद्धा तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. मी कधी ऐकलेलं नाही आमच्या पक्षात अविश्वासा विषय. आपल्याला काय कुठलं सूत्राकडनं माहिती असेल तर ते सूत्र मला कळू द्या, म्हणजे मलाही कळेल, माझ्या ज्ञानात भर पडेल. अविश्वास म्हणजे काय, असंवाद म्हणजे काय, मला सुद्धा त्या बाबतीची माहिती होईल. तुमच्या पार्टीचं तर समर्थन आता इंडियाच्या आल्याचा उद्या बैठक सुद्धा आहे तुमच्या पार्टी. पण शरद पवार आणि काँग्रेस याला समर्थन देत आहे. तुमच्या राजकीय संदर्भात संदर्भात काही चर्चा झाल्या आहेत का? कारण या संदर्भात पण अनेक राजकीय गॉसिप प्रचंड सध्या सुरू आहे. एक असं आहे की गेल्या अधिवेशनात ज्यावेळेला बिल आलं त्यावेळेला मी इंडियामध्ये आहे, आम्ही मतदान केलंय. मतदानाच्या मध्ये ज्या वेळेला आकडे पाहिले असतील त्याला ज्या जागेवरती मी बसतो
तिथून मतदान बिलाच्या समर्थनार्थ झालेलं आहे, त्यामुळे ते इथं दुमत नाही. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने बिलाला समर्थन द्यावं की न द्यावं हा त्या पक्षाचा नेतृत्वाचा भाग आहे. काल संसदीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा त्या संदर्भातली जी काय भूमिका आहे, उलट त्यांनी त्याच्यातलं जे मी मांडलं ते ऐकलं आपल्या वाहिन्यांच्या मार्फत की त्या युपीएच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ते बिल आल्याच्या नंतर त्याच्यात काय नेमका अंतर्भाव आहे ते बघणार आहेत आणि 24 तासात त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका स्वतंत्रपणाने मांडण्याचा जो अधिकार आहे त्यामध्ये ते मांडतील. काही आज चौथ्यांदा सभागृहात आहेत, उत्तम संसदपटू आहेत आणि पक्षाची भूमिका घेण्याची क्लॅरिटी त्यांच्या नेतृत्वाकडे त्याच्याकडे आहे. मग या सगळ्या गोष्टीचा परत प्रश्न उपस्थित होतात की बिटवीन द लाईन म्हणजे काल सांगत होतो की कन्सल्टिंग आम्ही करू 50% जर त्या बिलमध्ये संदर्भातला जागांचा लोकसंख्येने न्याय असेल तर अशा परिस्थितीमध्ये परत एकदा चर्चा सुरू होती की ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस की तुमच्या सोबत येईल किंवा इंडियाने सपोर्ट करेल. तर याबाबतची तुमचा स्टँड काय आहे? नाही, याबाबत काही चर्चाच नाही. बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीएमध्ये येणं असं होत नाही. अनेक बिलं एकमताने पास होतात आत्ताही सभागृहामध्ये. याचा अर्थ युपीए काय एनडीएमध्ये विलीन झाली का? नाही. काही बिलं ज्या वेळेला देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीतून महत्वाची असतात ही बिलं एकमताने पास होतात. 14 सालापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आल्यापासून बरीपैकी बिलं ही एकमताने पास झालेत. काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलं सुद्धा एकमताने पास होतात. त्याच्यामुळे बिलाला समर्थन